माझी तीच पद्धत जगद्गुरु माऊलींची, कारण की हे आमचे जगद्गुरु माऊली सद्गुरू आहेत, धर्मगुरु आहेत आणि हे हिंदू धर्माचे जगद्गुरु आहेत। आणि या हिंदू धर्माबद्दल जर एका हिंदूला जर त्याच्या अस्मितेची काळजी नसेल तर त्याने ही जाहीर माफी मागितलीच पाहिजे। खरंच आहे ते ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रामध्ये जर संतांना जर आदर नसेल, त्यांच्याबद्दल जर त्यांना भावना नसेल चांगल्या प्रकारची, तर काय उपयोग आहे त्याला हिंदू म्हणून घ्यायचा, बरोबर आहे? तर त्याच्यासाठी त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे। जर खरंच हे जे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज आहेत ते हिंदू धर्मासाठी बरेच मोठे कार्य त्यांचे चालू आहेत, आणि त्यांचे जर उपक्रम बघायला गेलं तर शासनाला सुद्धा तोंडात बोटं घालायला लागतील असं जगद्गुरुजींचं कार्य आहे। आणि ह्या कार्यामध्ये हे कार्य एवढं अफाट आहे की त्यांचे मोजमाप सुद्धा करता येणार नाहीये। आणि असे हे जे वड्डेवार आहेत ते स्वतः नागपूरला जगद्गुरु माऊलींचे जे दर्शनाला स्वतः आले होते, आणि आले असून सुद्धा त्यांनी जगद्गुरु माऊलींचं कार्य माहिती असून सुद्धा त्यांनी त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं एकेरी वाक्य वागताना हे खरं अपमानास्पद आहे। आणि त्यांनी खरं म्हणजे जगद्गुरु माऊलींची जाहीर माफी मागितली पाहिजे। आमचा हा निषेध आहे की जोपर्यंत ते माफी मागत नाहीयेत तोपर्यंत आम्ही आमचं हे आंदोलन आहे कायमस्वरूपी ठेवणार आहे। नाही, आमचं हे आंदोलन जोपर्यंत ते माफी मागणार नाहीये तोपर्यंत हे आमचं आंदोलन सतत चालू राहणार आहे। बघा, ज्या महाराष्ट्रामध्ये जाऊ देत पण कॅनडासारख्या टोरंटो येथे त्यांच्याजवळ जर जगद्गुरु माऊलींची दखल घेत आहेत, त्यांच्या कार्याचं कौतुक करतायत, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या संतांचा अपमानचे स्वतःहून का करतायत? ते आमदार आहेत, त्यांना हे कळायला पाहिजे की आपण एखाद्या गटाचं नेतृत्व करतोय, ज्यावेळेला ते नेतृत्व करतात तर त्याला हेही समजलं पाहिजे की आपण नेतृत्व करतो ते आपण जगाला दाखवलं पाहिजे की आपलं कार्य कसं असतं। पण त्यांनी हे दाखवून दिलंय की किती लज्जास्पद त्यांनी ही गोष्ट केलेली की एका संतांचा त्यांनी अपमान केलेला आहे, आणि संतांचा अपमान हा परमेश्वराचा त्या परब्रह्माचा अपमान आहे, आणि तो त्यांनी केलेला आहे। त्यामुळे हा निषेध आहे, आणि त्यांनी जोपर्यंत माफी मागणार नाहीये तोपर्यंत हे आमचं आंदोलन आहे ते कायमस्वरूपी आमचं चालू